श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा. अंतरकर परमपूज्य श्री तात्यासाहेबांचे धर्माचरण या संबंधी सांगतात. श्री तात्यासाहेब गोंदावले येथे श्री महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाकरिता गेले. म्हणजे एक दिवस सकाळी मंदिरातील काकड आरतीचा कार्यक्रम झाल्यावर त्यावेळी तेथे असलेले श्री बळवंतराव पाठक मास्तर यांच्या घरी जायचेच असा दरवर्षी प्रघात होता. डिसेंबर 1955मध्ये मी श्री तात्यासाहेबांबरोबर गेलो होतो व श्री तात्यासाहेबांच्याच खोलीत उतरलो होतो व म्हणून त्यांनी सांगितल्यावरून त्यांच्याबरोबर श्री पाठक मास्तरांकडे गेलो होतो. सकाळी 7:30ची वेळ होती. श्री तात्यासाहेब व मी समोरासमोरच्या भिंतींना टेकून बसलो होतो. थोड्याच वेळात सर्वांना पानावर उपीट दिले गेले. मी स्नानसंध्या झाल्याशिवाय काही खात नसे व त्यामुळे आता काय करावे या विचारात होतो. श्री तात्यासाहेबांना हे माहीत होते व तेही माझ्याकडे पाहत होते. त्यांनी सुरुवात केल्याशिवाय तेथे जमलेले इतर लोक सुरू करणे शक्य नव्हते. शेवटी तात्यासाहेब मला म्हणाले, तुमचे कसे काय? तुम्ही सुरू केल्याशिवाय मला सुरू करता येणार नाही. मी म्हटले, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी करीन. तेव्हा आंघोळ झाली आहे का असे विचारले असता मी नाही म्हणून सांगितले. तेव्हा श्री तात्यासाहेब म्हणाले, तुम्ही सकाळी काकड आरतीचे श्री महाराजांचे तीर्थ घेतले आहे ना? मी होय म्हटल्यावर मग स्नान झाल्यासारखेच आहे, खाण्यास हरकत नाही असे त्यांनी सांगितले. तुम्ही सांगितलेत म्हणजे मला खाण्याला हरकत नाही असे मी म्हटले व मग खाण्यास सुरुवात झाली. स्नानापूर्वी खाण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. असो. श्री तात्यासाहेबांची विनोदबुद्धी. मनुष्य कितीही मोठा असो, मग तो संत, नेता, पंडित वा कलावंत का असेना, पण त्याच्या स्वभावात विनोदाचे अंग सर्वसाधारणपणे असतेच व असलेही पाहिजे. ते नसेल तर तो कोरडा होईल व त्याचा सहवास इतरांना जाचक होईल. समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांशी संबंध येणाऱ्या श्री तात्यासाहेबांसारख्या गृहस्थांना ही गोष्ट विशेषच लागू पडते. फक्त त्या विनोदाला मर्यादा व वजन पाहिजे व त्याचे टवाळकीत किंवा उट्टे काढण्यात रूपांतर होऊ न देण्याची खबरदारी घेणे अवश्य असते. श्री तात्यासाहेबांजवळ खरोखरच हे अंग निर्मळ, खेळकर व निरामय स्वरूपात पाहावयास मिळत असे. त्यांनी त्यात जरासुद्धा अतिरेक किंवा कोणताही मर्यादाभंग होऊ दिला नाही किंवा त्यात उपहास वा व्यक्तिगत संबंध येऊ दिला नाही. श्री महाराजांच्या संप्रदायात रेडिओवर गाणारे एक गृहस्थ होते. त्यांना पुष्कळ लोक स्वाभाविकच रेडिओ स्टार म्हणत असत. ते गवई म्हणून बेताचेच होते व त्यांचा आवाजही अगदी सुमार होता. श्री तात्यासाहेब त्यांना खाजगीत रेडिओ ठार म्हणत व मनापासून आपल्याशीच हसत. एकदा श्री तात्यासाहेब कर्नाटक येथे गेले असता तेथे जमलेल्यांपैकी एक कानडी गृहस्थांनी, ते सांप्रदायिक असून पुण्याचे रहिवासी होते व मराठी चांगले जाणणारे होते, त्यांनी श्री तुकाराम महाराजांच्या अभंगातील कोणे केली बाळा दुग्धाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, या कडव्यातील दोन्ही म्हणजे मातेचे दोन्ही स्तन असा घास गर्भितार्थ म्हणून श्री तात्यासाहेबांना सांगितला. तो ऐकून श्री तात्यासाहेब त्यावेळी तर खळखळून हसलेच, परंतु नंतर सोरटूर या गावी बरोबरची मंडळी गेली असता त्यांनी त्या गृहस्थांना तो अर्थ पुन्हा विचारण्यास सांगितले. त्याप्रमाणे विचारले असता ते गृहस्थ तो अर्थ खरोखरीच मनापासून सांगू लागले. श्री तात्यासाहेब एका बाजूला उभे राहून तो ऐकत होते व गालातल्या गालात हसत होते. असं. एकदा मालाड येथीलच एका गृहस्थांची पत्नी गर्भवती होती. तिला 4-5 महिने झालेले होते. त्या इसमांच्या आईने त्यांना आपल्या बायकोची काळजी घेण्याचे त्यांचे काम आहे असे सांगितले. तेव्हा श्री तात्यासाहेब त्या बाईंना म्हणाले, अहो त्याने आपले काम केले आहे, आता तुमचेच काम शिल्लक आहे, तुम्ही ते करावे. असो. साधक हो, परमपूज्य श्री तात्यासाहेब नुसती थट्टामस्करीच करीत नसत, तर वेळ पडली तर कोणतीही मदत करण्यास तयार असत.
त्यांनी अनेक आप्तेष्टांची व इतरांचीही लग्न, मुंज इत्यादी कार्ये आपल्या राहत्या ठिकाणी योग्य इत्मानाने व आपल्या देखरेखीखाली केली आहेत. त्यांचे असेच इतर स्वभाव विशेष आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.